श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. नवीन वर्षात आपल्यापैकी अनेकांचे प्लॅन ठरलेले असतात. येत्या वर्षभरात आपण काय करायला हवे याविषयी आपण काही गोष्टी ठरवतो. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्ष 5 राशींना त्रासदायक ठरू शकते. तर जाणून घेऊया कोणत्या राशींना नुकसान होणार आहे ते याबद्दल. 2025चे नवीन वर्ष काही राशींसाठी आव्हाने आणि समस्या घेऊन येणार आहे. ग्रह संक्रमणामुळे त्यांना अधिक अडचणी आणि अपयश येईल. तसेच वैयक्तिक आयुष्यातील काही समस्यांना सामोरे जावे लागेल. करिअर आणि आर्थिक स्थितीवर देखील परिणाम होऊ शकतो. तर मित्रांनो, जाणून घेऊया कोणत्या राशींना नुकसान होणार आहे. यामध्ये पहिली रास आहे ती मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष कठीण जाईल. कामाच्या ठिकाणी अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या ध्येयामध्ये अनेक अडथळे निर्माण होतील. आर्थिक बाबतीतील अडचणी येऊ शकतात. या काळात गुंतवणूक करणे टाळा. नातेसंबंधात चढ उतारांचा सामना आपल्याला करावा लागेल. कुटुंब आणि मित्रांसोबत सावधगिरी बाळगा. कौटुंबिक संबंधाबाबत निर्णय काळजीपूर्वक घ्या. दुसरी रास आहे कर्क. या राशीसाठी येणारे वर्ष चढउतारांचे असेल. जीवनात ताणतणाव वाढू शकतो. मानसिक तणाव जाणवेल. वैयक्तिक आणि सामाजिक संबंधामध्ये गोंधळ होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला निराशेचा सामना करावा लागेल. यासोबतच नोकरीच्या क्षेत्रात अडथळे निर्माण होतील. यावर्षी तुम्हाला तुमची ऊर्जा योग्य दिशेने खर्च करावी लागेल. चौथी रास आहे ती धनुरास. धनुराशीच्या लोकांना जास्त अपेक्षा न बाळगणे योग्य राहील. चौथ्या राशीत शनी असल्यामुळे मार्चपर्यंत आपल्याला शुभ परिणाम मिळणार नाहीत. शनीच्या प्रतिकूल प्रभावामुळे यावर्षी लोकांना करिअर, लव्ह लाईफ आणि आर्थिक परिस्थितीमध्ये काही समस्यांना सामोरे जावे लागेल. कौटुंबिक संबंध आणि आर्थिक जीवनात समस्याचे संकट येणार आहे. चौथी रास आहे ती कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रात संघर्ष होऊ शकतात. तुम्हाला विशेषतः काम आणि करिअरमध्ये आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. गुरूच्या स्थितीमुळे आर्थिक स्थितीत चढउतार आणि खर्चात वाढ होऊ शकते. कोणतीही महत्त्वाची गुंतवणूक करण्यापूर्वी आपण नीट विचार करा. तुमच्या 5व्या भावात शुक्र असल्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रेमजीवनात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कौटुंबिक वादाचाही सामना करावा लागू शकतो. 5वी रास आहे मीन. या राशीच्या लोकांना आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात अडचणी येऊ शकतात. या काळात तुमच्या तब्येतीत चढ उतारांचा सामना करावा लागेल. तुम्हाला मानसिक थकवा जाणवू शकतो. आर्थिक दृष्टिकोनातून हे वर्ष संमिश्र असेल. अचानक आपल्या खर्चात वाढ होईल. नकारात्मकतेचा परिणाम नातेसंबंधावरही होऊ शकतो, त्यामुळे संयम ठेवा. अशा रीतीने यावर्षी या 5 राशींना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.